नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट, रुबी हॉल क्लिनिक, डायरेक्टर हृदय हार्टकेअर क्लिनिक पुणे. आपल्यासोबत आज मिसेस पेंढारकर आहेत, जे माझ्या खूप जुन्या पेशंट आहेत, गेले 15 वर्ष असं म्हणता येईल. त्यांची जुन्या काळात एक वाल्व सर्जरी झाली आहे या बाजूने, त्याला आपण रुमॅटिक हार्ट डिसीज असं म्हणतो, आणि त्याच्यातनं त्यांचं OMV नावाची सर्जरी झाली आहे. त्यानंतर त्यांना वाल्व पुन्हा नॅरो झाली होती, ती मी मांडीतनं BMV केली आहे. त्यालाही ऑलमोस्ट 8-10 वर्ष झाले असतील आता. त्यानंतर मध्ये त्यांना डायबिटीज असल्यामुळे हार्ट डिसीज झाला आणि हार्टमध्येही आपल्याला कोरोनरी अँजिओप्लास्टी करायला लागली. त्यांचा आता रिसेंट प्रॉब्लेम फार नवीन होता, आणि हा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना चालताना दोघं पाय भरून यायचे आणि चालता येत नव्हतं, आणि गेल्या 1.5-2 वर्षामध्ये चालणं ऑलमोस्ट कमी झालं होतं. आता त्यांच्याचकडनं ऐकून नेमकं पायात चालताना काय काय त्रास होता सांगा. सर, आता मला पायाला म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष त्रास झाला. तुम्ही म्हटलात की बुवा करून घ्या, पण आम्ही म्हणत की भीती बुवा मला, या भीतीमुळे मी पण टाळत गेली. पण शेवटी मला चालताच येत नव्हतं. असं जरी म्हटलं तरी चालेल, पण घराचे म्हणायचे प्रयत्न, पण ते नव्हतेच होत माझ्याकडनं. पण तुम्ही जे सांगितलं की बुवा करून घ्या, पण मी खूप मोठ्या हिमतीने की सरांनी सांगितलं करू बुवा. सरांवर आम्हाला विश्वास होता की आमचं होईलच बुवा असं. यांचा प्रॉब्लेम काय होता हे समजून घेणं आता आपल्याला फार गरजेचं आहे. यांच्या पायाला जाणाऱ्या दोन्ही मुख्य रक्तवाहिन्या तोंडावरतीच, पायाच्या तोंडावरतीच 90% ब्लॉक होत्या. डावी रक्तवाहिनी ऑलमोस्ट बंद पडली होती, आणि त्यांना थोडं पण चाललं की पाय भरून यायचा आणि खूप दुखायचं, आणि त्यांनी त्यांचं चालणं बंद करून टाकलं होतं. आणि याचं डायग्नोसिस आपण पायाच्या रक्तवाहिन्या तपासल्यानंतर झाल्या. त्यानंतर आपण पायाचा CT स्कॅन केला रक्तवाहिन्यांचा, आणि त्यामध्ये हे निदान कन्फर्म झालं की किती रक्तवाहिन्यांमध्ये कसा ब्लॉक आहे. आपल्या CT स्कॅनची फिल्म मिळेलच, त्यात तुम्हाला लक्षात येईल की कसा ब्लॉक आहे. त्यानंतर मग त्यांना आपण युजली अशा पेशंट्सला ओपन सर्जरी करायला लागते, त्याला म्हणतात आओर्टो फ्युमरल बायपास. आता ही फार मोठी सर्जरी आहे, 15-20 टाक्यांची. ती सर्जरी टाळण्यासाठी आपण त्यांची पायाची अँजिओप्लास्टी केली आहे. ही पायाची अँजिओप्लास्टी त्यांची इतकी छान झाली आहे की त्याच्यानंतर त्या आता ऑलमोस्ट नॉर्मल चालायला फिरायला लागल्या आहेत. आणि हे अँजिओप्लास्टीचे रिझल्ट आपणही बघणार स्क्रीनवरती. एकदम छान, जी 90% 95% अशी ब्लॉक रक्तवाहिनी पूर्णपणे ओपन झाली आहे. 2 स्टेंट टाकले आहेत, आणि पेशंट आज ॲब्सोल्युटली बरा झाला आहे. एक पण टाका पडला नाही, बायपासची गरज लागली नाही, पेशंट दुसऱ्या दिवशी घरी गेला आहे. युजली अशा बायपास सर्जरीला 8 ते 10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागतं. फार मोठे बेंबीपासनं खाली पायापर्यंत एक 25 ते 30 टाके पडतात दोघं बाजूला, आणि असं न करता आपण एकही टाका न पडू देता पेशंटला हॉस्पिटलमध्ये 1 दिवसातच घरी सोडू शकलो. याला कारण ही अँजिओप्लास्टी टेक्निक आहे. त्याला आपण पेरिफेरल अँजिओप्लास्टी असं म्हणतो, ज्यामध्ये 2 स्टेंट दोघं पायाच्या सहाय्याने आपण टाकण्यात आले, आणि रिझल्ट खूप छान दिला. आज त्या फॉलोअपला आल्या आहेत, आणि फॉलोअपला त्या चालतायत रोज, आणि त्यांचं पायाचं दुखणं गेलंय. हो सर, अगदी छान ऑपरेशन पण छान. नशिबाचा भाग आहे की तुमचं निदान होतं दरवेळेस, आणि तुम्ही चांगल्या होऊन जाता. मी म्हणजे इतकं पायाने इतकी कंटाळलेली होती, म्हणजे अक्षरशः मला रडू यायचं, पण ते कोणी समजून घेत नव्हतं ना माझ्या एवढ्या वेदना की बुवा असं. पण सरांनी खूप मला सपोर्ट केला, आणि खूप असं माझा उत्साह वाढवला सरांची मी खूप आभारी आहे. खूप सरांचं मी आजपर्यंत म्हणजे कधी विसरणार नाही असं. इतके माझे 2-3 ऑपरेशन एकदम छान झाले. आताच तर उलट छान झालं असं सर म्हणतात, त्याच्यामुळे आता काही भीतीसारखं नाही. सरांचा निर्णय छान होता.